व्यासपीठ गावची खबर न्यूज। खालापूर तालुक्यातील दुर्गम भाग असणाऱ्या खडई करंबेळी ठाकूरवाडी धनगरवाडा रस्त्याच्यासाठी आमरण उपोषण मागे राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारेंची यशस्वी मध्यस्थी। दुर्गम भागात असलेल्या खडई धनगरवाडा आणि करंबेळी ठाकूरवाडीच्या रस्त्याच्या कामासाठी वन जमिनीच्या प्रस्तावास मंजुरी मिळत नसल्याने ग्रामस्थांना स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर ही पायपीट करून हलाखीचे जीवन जगावे लागत आहे। ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी वाड्यातील ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसले होते। ही घटना समजल्यानंतर उपोषण स्थळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष सुधाकर घारे यांनी भेट घेतली। तहसीलदार, वन विभाग अधिकारी, बांधकाम अधिकारी यांच्या चर्चा करून 5 दिवसात वन विभागाची मंजुरी प्राप्त करू असं लेखी पत्र दिल्यानंतर उपोषण मागे घेतलंय। जर परवानगी वेळेत मिळाली नाही तर राष्ट्रवादी पक्षही पुढील आंदोलनात सहभागी असेल असा इशारा घारे यांनी दिलाय। या गावांना रस्ता मिळावा यासाठी ग्राम संवर्धन सामाजिक संघटनेचे अध्यक्ष संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गेली 4 वर्षापासून वन विभागासह जिल्हा प्रशासनाकडे विनंती अर्ज, आंदोलने, मोर्चे यांसह उपोषणे करण्यात आली। 3 वर्ष उलटूनही वन हक्क कायदा 2006 कलम 3(2) नुसार या रस्त्यांसाठी आवश्यक वन जमिनीच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली नसल्याने ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार 24 जुलै रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू होते। कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष सुधाकर घारे यांनी तहसीलदार यांच्या कार्यालयात बैठक घेतली। या बैठकीला तहसीलदार अभय चव्हाण, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, खालापूर वनाधिकारी राजेंद्र पवार, जिल्हा परिषद बांधकाम अभियंता आगलावे, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे, विधानसभा कार्याध्यक्ष शरद कदम, तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे, कार्याध्यक्ष भूषण पाटील, विधानसभा युवक अध्यक्ष कुमार दिसले, खालापूर नगरपंचायतीचे नगरसेवक राजेश पार्टे, सचिन कर्णुक, प्रसाद कर्णुक, खोपोली शहर युवक अध्यक्ष अल्पेश ठरकुटे, प्रशांत शेंडे आदी उपस्थित होते। तहसीलदार अभय चव्हाण, खालापूर वनाधिकारी राजेंद्र पवार यांनी आपापली कागदपत्र पूर्ण करण्याचं आश्वासन दिले। जिल्हा वन क्षेत्र अधिकारी राहुल पाटील यांच्या सुधाकर घारे यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून प्रस्ताव मंजूर करण्याची विनंती केली आहे। त्यानंतर 5 दिवसात वन विभागाची मंजुरी प्राप्त करू असं लेखी पत्र दिल्यानंतर उपोषणकर्ते ठाकूर यांना सुधाकर घारे आणि नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी सरबत देऊन उपोषण मागे घेतलंय। खालापूर तालुक्यातील 18 वाडे आहेत। त्या ठिकाणी रस्ता, पाणी, वीज अशा मूलभूत गरजांपासून आदिवासी बांधव वंचित आहेत। खडई धनगरवाडा आणि करंबेळी ठाकूरवाडीच्या रस्त्याच्या कामासाठी वन जमिनीच्या प्रस्तावास मंजुरी मिळत नसल्याने ग्रामस्थांना स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही पारतंत्र्यात असल्यासारखं आहे। उपोषण स्थळी भेट देऊन तहसीलदार, नायब तहसीलदार, खालापूर वनाधिकारी, जिल्हा परिषद बांधकाम अभियंता आणि उपोषणकर्त्यांशी मध्यस्थी करून येत्या 5 दिवसात परिपूर्ण प्रस्ताव तयार करण्याचं आश्वासन दिल्याने ठाकूर यांनी उपोषण मागे घेतलंय। जर प्रस्ताव मंजूर झाला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पुढील आंदोलन सहभागी असेल असा इशारा घारे यांनी दिलाय। खालापूर तालुक्यातील 18 वाडे आहेत। त्या ठिकाणी रस्ता, वीज, पाणी अशा मूलभूत सुविधांपासून आदिवासी बांधव वंचित आहेत। समोर ते आमरण उपोषणाला भेटले होते। खऱ्या अर्थाने आज आपल्या तालुक्यामध्ये, खालापूर तालुक्यामध्ये 18 वाड्या असतील। त्या वाड्यांच्यामध्ये ज्या मूलभूत गरजा असतात त्यामध्ये रस्ता असेल, पाणी असेल, लाईट असेल, शैक्षणिक व्यवस्था असेल, अजून काही अडचणी असतील। त्या अडचणी आजसुद्धा या तालुक्यामधील 18 गावांच्यामध्ये पूर्ण झालेल्या नाहीत। त्याच पद्धतीने करंबेळी ठाकूरवाडी आहे। करंबेळी ठाकूरवाडीमध्ये जे स्वतंत्र होऊन मला वाटतं 76 वर्ष पूर्ण झाले। 76 वर्ष होऊन सुद्धा आजपर्यंत त्या गावाला रस्ता नाही। 3 जूनचा प्रस्ताव त्यांनी अनेक दिवस शासनाच्या दरबारी दाखल केला होता, परंतु तो प्रस्ताव आजपर्यंत मंजूर होत नव्हता। अनेक वेळा प्रशासकीय अधिकारी यंत्रणा असतील, त्यामध्ये फॉरेस्ट यंत्रणा असेल, त्यामध्ये बांधकाम यंत्रणा असेल, त्यामध्ये तहसील यंत्रणा असेल, महसूल यंत्रणा असेल, अनेक अडचणी त्यामध्ये त्रुटी काढत होते। परंतु आज संतोषजी ठाकूर साहेबांच्या माध्यमातून ते उपोषणाला बसले आणि आम्ही एक सर्वांना एकत्रित करून, त्यामध्ये तहसीलदार साहेब असतील, त्यामध्ये तालुक्याचे आरएफओ साहेब असतील, त्यामध्ये बांधकाम यंत्रणेचे आगलावे साहेब असतील, यांच्या माध्यमातून त्यांचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव अगदी 2 दिवसामध्ये परिपूर्ण प्रस्ताव ते सादर करणार आहेत। त्यातल्या ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी 2 दिवसामध्ये पूर्ण करून आणि 2 दिवसामध्ये पूर्ण करून सोमवारी डीएफओ साहेबांच्या टेबलवर तो प्रस्ताव जाणार आहे आणि त्याच्या पुढच्या 2-3 दिवसामध्ये तो प्रस्ताव मंजूर करून देऊ असं आम्हाला तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून सर्व यंत्रणेने आश्वासन दिलेलं आहे आणि ते आश्वासन ते पूर्ण करतील असा मला विश्वास आहे। आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन
सन्माननीय संतोषजी ठाकूर साहेबांनी त्यांचं उपोषण मागे घेतलंय. मी संतोषजी ठाकूर साहेब असतील आणि आमच्या करमळीतील सर्व ग्रामस्थ असतील त्यांना मनापासून धन्यवाद देईल. परंतु त्यांनी जसा त्यांना शासनाला जो एक इशारा दिला आहे त्यांचा इशारा बरोबर आहे. त्यांनी प्रशासनाने जर तो त्यांनी दिलेला शब्द जर पूर्ण केला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही संतोष भाऊंच्या आणि करमेली ग्रामस्थांच्या सोबत असेल असं मी सुद्धा या प्रसंगी आपल्याला सांगत आहे. मागील म्हणजे जसं मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे रायगड जिल्ह्यामध्ये 150हून अधिक आदिवासी वाड्या रस्ता, वीज, पाणी यासारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत आणि त्यापैकी 18 खालापूर तालुक्यामध्ये आहेत. फक्त दोन वाड्यांनी पाठपुरावा केला, करंबेळी ठाकूरवाडी असेल किंवा खडे धनगरवाडी, पण अजून 16 आदिवासी वाड्या आहेत तशाच. त्यामुळे ह्या निमित्ताने त्याही म्हणजे इथे सुधाकर भाऊ ज्या पद्धतीने इथे या आंदोलनात पाठिंबा द्यायला आलं आणि त्यांनी जो काही इनिशिएटिव्ह घेतलं, मी त्यांना तेच विनंती केली की भाऊ तुमच्या निमित्ताने ह्या 16 वाड्यांपर्यंत सुद्धा विकासाची गंगा खऱ्या अर्थाने किंवा मूलभूत सुविधांची गंगा जावी अशी त्यांना मी विनंती केलेली आहे. परंतु प्रशासनाच्या वतीने इथे नायब तहसीलदार राठोड, त्याच्यानंतर वनपरिक्षेत्र पवार आणि आगलावे जे उपअभियंता बांधकामचे आहेत त्यांनी मला प्रॉमिसरी नोट दिलेली आहे इथे की आम्ही पुढच्या 4 दिवसामध्ये ह्या दोन्ही जमिनीच्या जो प्रस्ताव आहे तो मंजूर करू. मात्र नाही केलं तर मग जसं सांगितल्याप्रमाणे 4 दिवस मागितलं मी 10 दिवस देतो. 10 दिवसात जर झालं नाही तर 11व्या दिवशी तहसील कार्यालय बंद करायची हिंमत आमच्या आदिवासी बांधवांमध्ये आहे हे प्रशासनाने समजून घ्यावं.